सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच ट्यूजडेची सकाळ आहे, मंगळवारची सकाळ आहे आणि मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. ऑफकोर्स एक्साइटमेंट तर काहीच नाही आहे, झिरो आहे, कारण मला पेपर्स आलेले आहेत आणि पेपर्स ॲसेस करणं हे खूप मोठं टास्क आहे. तो टास्क वाटतो मला. सो मला ते सगळं खूपच चांदणं दिसतं पेपर असेसमेंट असलं तर. बट वॉट एव्हर इट इज, सगळंच फेस केलं आहे तर हेही फेस करतोच वर्षातून एकदा. दिस कम्स अँड इट गोज. अँड आता मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. लेक्चर्स लागलेले आहेत, प्लस माझं सुपरविजन नाही आहे, पण लेक्चर्स लागलेले आहेत. लेक्चर्सबरोबर करेक्शन पण करायचं आहे. सो दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. आणि फॉर्च्युनेटली आज जास्त लेक्चर्स नाही आहे, एकच लेक्चर ठेवलेलं आहे. सो ठीक आहे, जे काय असेल आपल्याला काम करायला, म्हणजे आपल्याला करेक्शन करायला टाईम मिळेल. सो ते माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. पण आता मी जाते आहे माझ्या कॉलेजकडे. आता थोडंसं ट्रॅफिक डिवाईड झालं आहे असं तुम्ही बघू शकता अंधेरीकडचं, कारण दोन्ही साईडचे रोड्स असतात आता वेगळे केलेले आहेत. सो यायचा आणि जायचा रोड ॲटलिस्ट वेगळा झालेला आहे. आधी जास्त ट्रॅफिक होतं तर त्याचं कारण होतं की 2 वेचा प्रॉब्लेम होता. आता थोडंसं ते व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. आणि इथे थोडीशी मला कबुतरं उडताना दिसत आहेत. हा माझा फेवरेट स्पॉट आहे जिकडे मी नेहमीच शूट करते. येस. सो त्याच्यानंतर मी चालत निघाली आहे कॉलेजकडे. विचार हेच करते की आज किती पेपर उडवायचे, म्हणजे करेक्शन करून उडवायचे. तर बघूया काय करायचं, कसं होतं आहे, काय करायचं काही माहीत नाही आहे. लेट्स सी. आणि थोडंसं असं काय बोलतात त्याला, थकवा पण जाणवतं आहे का माहिती नाही. सकाळी जाणवत होता, आता नंतर नाही. आणि बघत चालली आहे, वाट बघते आहे कधी एकदाचे माझे पेपर संपतील आणि कधी तिच्या बोडक्यावर नेऊन मी पेपर मारू. सो इन सर्च ऑफ दॅट पीस असं मी निघाली आहे. सो हे तुम्ही बघू शकता, हे अंधेरीचा राजाचं ते कमान आहे तिकडे. आणि इथे मी निघाली आहे स्टेशनकडे जाण्यासाठी, आझादनगर मेट्रो. जसं मी आधी म्हणाली तसं आता तुम्ही थोडं ट्रॅफिक कमी झालेलं बघू शकता, कारण खोदकामाचं इकडे संपलेलं आहे ॲटलिस्ट. सो मला क्रॉसिंग करायला इझी पडतं. त्यानंतर हा अंधेरीचा नजारा मेट्रोमधून जातानाचा, आणि तेव्हा मी थोडंसं शूट केलं. मेट्रोचं दिसतं आहे ते बाहेरून. सो आणि तिथे तुम्ही माझं रिफ्लेक्शन पण बघू शकता. कधी दिसतं, कधी नाही दिसत. आता तुम्हाला दिसू शकेल. पण थोडंसंच एकदम कमी दिसेल, पण दिसेल. आणि बसायला नाही मिळाल्यामुळे हे सगळे धंदे असे चालू होते, पण नंतर हळूहळू मला बसायला मिळालं. आणि तिथे सनसेट पण सुंदर होता, ते सनसेटचे कलर्स पण मस्त होते. सो मी ते पण बघत होती, तिकडे सनसेटचा जो नजारा दिसत होता तो. आणि येस, इथे मी निघाली आहे घाटकोपर स्टेशनला माझ्या नेहमीची ट्रेन पकडायला. आणि इथे आज काय झालं, ॲक्च्युली घाटकोपर स्टेशनवर पोचल्यानंतर ट्रेन थोडेसे उशिरा होते. सो मी जेव्हा 7 वाजता पोचली तेव्हा 6:52 आली होती ट्रेन. सो येस, AC ट्रेनच मिळाली, पण 6:52 मिळाली. आणि तुम्ही इकडे ती तुडुंब गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे बघा ती. सो एवढ्या गर्दीमध्ये आम्ही रोज जातो. कधी आहे ना, हे लोक जमा होतात एका साईडला इकडे. तर तेव्हा ते रेल्वेवाले असतात ते त्यांना ओरडतात. RPFचे जे जवान असतात ते त्यांना ओरडतात. ते एका साईडला जे जमा होतात ना बघण्यासाठी, गाडी कुठून पहिले येते मग तिथून धावूया. सो त्यांना बघून ते RPFचे लोक खूप ओरडतात, कारण त्यांनी खूप डिस्टर्ब होतं, क्राऊडला खूप डिस्टर्ब होतं. सो आयदर यू बी ऑन दिस प्लॅटफॉर्म ऑर यू बी ऑन दॅट प्लॅटफॉर्म, बिकॉज इट कॉजेस कमोशन. म्हणजे खूपच क्राऊड होतं, खूप गर्दी होते, खूप कन्फ्युजन होतं. इथे मी डोंबिवली लोकलसाठी थांबली होती. ॲक्च्युली तो टाईम होता की जेव्हा कल्याण लोकल यायला पाहिजे होती, पण आम्ही थांबलो होतो डोंबिवली लोकलसाठी. तो स्पॉट जो मला खूप आवडतो, ती फुल लाईटिंग केलेली आहे. आणि हे डोंबिवली स्टेशनला उतरल्यानंतर हे जे काही नजारा मला दिसलेला आहे, म्हणजे मलाच दिसतं असं, म्हणजे असे सतरंगी गोष्टी पहिले मला दिसायला पाहिजे. तिथे टी गुल झालेला आहे, ऑइलेट झालेलं आहे ते दिसतं आपल्याला. अशाच गोष्टी दिसतात. आय कांट हेल्प इट.
आय कांट हेल्प इट. ओके, सो मी निघाली आहे. ॲक्च्युली मी इथे उतरली होती डोंबिवलीला एका कामासाठी, पण ते काम माझं झालं नाही. जास्त काय मोठं काम नव्हतं, छोटंसं होतं, पण येस ते झालं नाही. पण लेट्स सी आता कधी होईल. त्यांनी म्हटलं की थर्सडेला मला मिळून जाईल माझं जे कामाचं आहे ते, आणि त्यानंतर ठीक आहे बघूया कधी मिळते तेव्हा मिळू दे. आता हे गणपती मंदिर आहे आमचं आणि हा आमचा फडके रोड आहे. सो मी डोंबिवली टू ठाकुर्ली चालत गेली आहे त्याच्यासाठी. आणि थोडंसं करेक्शनचं मनात टेन्शन पण चालू असतं, होईल की नाही बरोबर सगळं सबमिशन होईल का. सो येस ती थोडी असतंच, कारण पेपर्स हातात आले की रेस्पॉन्सिबिलिटीचं काम असतं. त्यामुळे काय काय बोलणार का हे का ते का सगळं डोक्यात इट गोज ऑन. इट्स अ नेवर एंडिंग प्रोसेस स्टील वी डोंट सबमिट इट. आणि मी जरा कॅल्क्युलेशन करून बघत होती की किती दिवस लागतील साधारण. सो आता चालू आहे माझा 6वा बंडल. सो मला आले आहेत ॲक्च्युली 9. सो 6वा जर झाला तर फक्त माझे 3 बंडल होत आहेत गाईस. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता फक्त 3 बंडल. ओ गॉड, दॅट वॉज सो गुड. त्याच्यानंतर मी मोकळी होणार. सो 3 बंडलीस 4 बंडल सध्या 4, कारण 4 दिवसच लागणार आहेत. आणि इकडे आल्यानंतर हे दिवे लागले होते, मला बघताना खूप आनंद झालेला यार. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, थँक्यू.